नमस्कार, मी विशाल परदेशी. मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण जाणून घेणार आहोत आज दिवसभरात राज्यात नेमकं काय काय घडलंय, त्याचबरोबर देशातल्या कोणत्या घडामोडींचा राज्यात आपल्याला परिणाम दिसून आला. खास करून जर बोलायचं झालं तर ओबीसीची जनगणना असेल, त्याचबरोबर दिल्लीमध्ये सुरू असणारं शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, याला घेऊन आज राज्यात शेतकरी कशा पद्धतीने व्यक्त झाले हे सगळं आपल्याला बघायचं आहे मुलुक महाराष्ट्रामध्ये, आणि त्याचबरोबर इतरही बातम्या. पण सुरुवात करतोय ओबीसीची जनगणना जी आहे त्याबद्दलच्या बातमीने. ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी याबद्दलची एक महत्त्वाची मागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे. ओबीसी समाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्र्यांच्या समितीने आपला प्राथमिक अहवाल आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुपूर्द केला. छगन भुजबळ या समितीचे अध्यक्ष आहेत आणि या समितीचा रिपोर्ट मंत्रिमंडळातही आणला जाणार आहे, त्याबद्दलची चर्चा केली जाणार आहे. ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करणारे विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे या बैठकीला उपस्थित होते आणि या बैठकीत महत्त्वाची चर्चा जी आहे ती करण्यात आली. बोलूयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या बरोबर आहे. सागर, मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर असताना किंवा मराठा समाजाने ओबीसींच्या कोट्यातनं आम्हाला आरक्षण द्यावं ही मागणी केलेली असताना आता ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेचा मुद्दा जो आहे तो समोर येताना दिसतोय, काय याचा अर्थ लावता येईल? विषय पाहायला हवं आपल्याला की गेल्या काही दिवसांमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा एक समोरासमोर संघर्ष झालेला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही असं दिसल्यानंतर आता ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याचे भाष्य ज्यावेळेस आलं त्याच्यानंतर त्याला विरोध करणाऱ्या कडक प्रतिक्रिया ओबीसी नेत्यांकडून येताना दिसल्या. बरोबर याआधीच बरोबर 1-2 महिन्यापूर्वी कॅबिनेटमध्ये निर्णय झाला होता ओबीसी समाजासाठी काय सुविधा देता येतील यासाठी एक समिती गठीत केली होती. छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत केली होती. त्या समितीने आता रिपोर्ट दिलेला आहे. त्यानुसार ओबीसी जनगणनाचा मुद्दा सगळ्यात प्राधान्याने या समितीने मांडला आहे. यापूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशनात यावर चर्चा झाली होती, पण त्यावेळेस स्वतः अजित पवार आणि इतर नेत्यांनी त्यास विरोध केला होता. सभागृहामध्ये सत्ताधारी बाकांमध्ये मतभेद सुद्धा समोर आले होते. आता बरोबर ओबीसी समितीने परत एकदा ही मागणी मागून धरलेली आहे. दुसऱ्या बाजूला 5,000 कोटी विशेष तरतुदी करण्याची मागणी देखील केलेली आहे. ज्याप्रमाणे असेल बार्टी अशा संस्था त्या समाजासाठी मदत करतायत, त्याच धर्तीवर ओबीसी साठी सुद्धा 5,000 रुपयाची तजवीज करून जे शिष्यवृत्ती असतील किंवा परदेशी शिक्षणासाठी मदत करणं असेल, परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मदत देणं असेल, तसंच वसतिगृह करणं आहे, अशा वेगवेगळ्या मागण्या केल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं करत असताना ओबीसी मधील जो अत्यंत गरीब वर्ग आहे त्यांना अतिशय अल्प दरामध्ये किंवा मोफत घरं देण्यात यावी अशा स्वरूपाची मागणी सुद्धा करण्यात आल्याची माहिती समोर आहे. एकूणच जर पाहिलं तर एका बाजूला मराठा, दुसऱ्या बाजूला इतर हे सगळे मुद्दे आहेत. आपल्याबरोबर इतर मागासवर्गीय विकास मंत्री विजय वडेट्टीवार आपल्यासोबत आहेत. विजय वडेट्टीवारजी, ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी याबद्दलची जी शिफारस करण्यात आली आहे या पाठीमागे नेमका हेतू काय? नाही, कसं आहे की मागे हेतू काय, हेतू वगैरे वाईट काही नाही, चांगलाच हेतू आहे. मुळात ओबीसीची जनगणना केंद्र सरकारने मागच्या वेळेस पार्लमेंटमध्ये घोषणा केली. त्यानंतर तो विषय याच्याकडे तुमच्या सेन्सस कमिशनरकडे जायला पाहिजे, तो रुरल डेव्हलपमेंटकडे गेला. त्यानंतर ते विषय बिघडला. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नंतर हा विषय इतका थांबला की सगळ्या महाराष्ट्र देशातील सगळ्या लोकांनी ओबीसीची स्वतंत्र जनगणना करून ओबीसीची टक्केवारी, खरं तर ज्या वेळेस घटनेमध्ये 340 कलमामध्ये ओबीसीच्या आरक्षणाचा मुद्दा त्या आधारातच धरला गेला की ओबीसीची लोकसंख्या देशातील 54% गृहीत धरून केला गेला. परंतु त्यामध्ये अनेक दावे त्या पुढे आले की अनेक समाजांनी आपापले दावे सांगितलेत की आम्ही 40%, आम्ही 30%. मग नेमका ओबीसी किती यावर सगळी चर्चा व्हावी किंवा या संदर्भात ओबीसीच्या एकूण जनगणना व्हावी आणि त्यांना जे आरक्षण दिलं जात आहे त्या आरक्षणामध्ये कुठेही कोणाचा हक्क हिरावला जात नाही, ही त्यामागची भूमिका आहे. म्हणूनच केंद्र सरकारकडे आता आम्ही ही शिफारस करायचं मान्य केलेलं आहे की विधिमंडळात प्रस्ताव ठेवून केंद्र सरकारला विनंती करायची की तुम्ही ओबीसीची जनगणना स्वतंत्र करा, अशी मागणी पुढे न्यायची, अशी चर्चा
हा या ठिकाणी करण्याचं ठरलेलं आहे. विजय वडेट्टीवार जी ओबीसीच्या कोठ्यातनं आम्हाला आरक्षण द्या अशी मागणी मराठा नेत्यांनी केली किंवा मराठा क्रांती मोर्चाच्या काही नेत्यांनी केली म्हणून ही शिफारस करण्यात आली आहे का, हे दाखवण्यासाठी किंवा हे सांगण्यासाठी, थेट सांगण्यासाठी ही शिफारस आहे का की आम्ही आरक्षण देऊ शकत नाही? नाही नाही, त्यांचं आणि यांची कुठेतरी या विषयाला त्या विषयाची सांगड घालणं उचित होणार नाही. ओबीसीची स्वतंत्र जनगणना व्हावी हा मुद्दा आजचा नाही, तर हा अनेक वर्षापासूनचा आहे. बरं, त्यामुळे मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्यांनी जे काही ओबीसी मध्ये येण्याचं काही नेत्यांनी सुतोवाच केलं किंवा बोलले त्याच्याशी याला संलग्न करू नका. ही मागणी महाराष्ट्रातील सर्व ओबीसी लोकांची आहे की आम्ही किती आमची लोकसंख्या आहे आणि आम्हाला काय मिळतंय या संदर्भात कुठेतरी आलं पाहिजे रेकॉर्डवर, ही त्यांच्या मागची भूमिका होती. परंतु मराठा समाजाच्या किंवा ओबीसी समाजाच्या राजे स्वतः संभाजी राजे बोललेत की आम्हाला ओबीसीच्या हिश्श्याचं नको आहे. त्यामुळे बाकीच्यांनी काय बोलले याला फार महत्व देण्याची गरज नाही. परंतु राजेंच्या बरोबरीनं बसत असताना किंवा त्यांच्या सोबत असताना या नेत्यांनी असं वक्तव्य करू नये. यापूर्वीच आम्ही बोललो होतो की दोन समाजामध्ये कुठली तेढ निर्माण होईल किंवा त्यामध्ये दरी निर्माण होईल अशा प्रकारचं कोणीही वक्तव्य करू नये. आणि जे काही एससीबीसीला आरक्षण मिळालं आहे किंवा ते उद्या कोर्टात आहे त्या पद्धतीनं जो निर्णय होईल त्या पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे आणि त्यांचा वाटा त्यांना मिळाला पाहिजे. आता मुळात विषय असा होता की आजच्या बैठकीच्या संदर्भात ही पदोन्नतीतलं आरक्षण होतं, महाज्योतीचा विषय होता, इतकी मोठी संख्या आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना निधी मिळाला पाहिजे. बरोबर. तर ते आणि बॅकलॉग आहे ओबीसीचा जवळपास मोठ्या प्रमाणात आहे, तो सुद्धा भरला गेला पाहिजे. आणि मग त्यामध्ये आपल्या 12 बलुतेदारांसाठी एक उपकंपनी याची करून ओबीसी मंडळाची ओबीसी महामंडळ आहे त्याच कंपनीच्या ऍक्टमध्ये एक उपसमिती करून 12 बलुतेदारासाठी स्पेशल निधीची आवश्यकता त्या ठिकाणी उपलब्ध झाली पाहिजे. आणि तो केवळ निधी सगळ्या संकटात, कोरोनाच्या संकटात हा 12 बलुतेदार सगळ्या संकटात होता, सगळ्यात त्याला तर त्यांच्याकरताही तो उपलब्ध व्हावा या दृष्टीने म्हणून आज या बैठकीत खरं तर निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजे ओबीसी समाजातले सगळेच घटक जे खरं तर वेगवेगळ्या गोष्टींपासून वंचित आहेत त्या सगळ्या गोष्टी त्यांना मिळाव्यात या दृष्टीने ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करण्याची शिफारस आज करण्यात आलेली आहे. याबद्दलचा अहवाल देखील पुढे आणला जाईल आणि चर्चा केली जाईल. आणि आता आणखीन एक महत्त्वाची बातमी ज्याबद्दल संबंध देशात मोठी चर्चा आहे, ज्याबद्दल गल्ली ते दिल्ली चर्चा केली जाते आणि ही चर्चा आहे शेतकऱ्यांच्या हक्काबद्दलची, ही चर्चा आहे शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दलची. आज जर आपण बघितलं तर शेतकऱ्यांचं कृषी कायद्याच्या विरोधातलं जे आंदोलन आहे ते आता वेगळ्या टप्प्यावरती जाऊन पोहोचलंय. आज शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळताना दिसलं. दिल्लीच्या सीमेवर जवळपास 1 लाख आंदोलक गेल्या 11 दिवसांपासून ठाण मांडून आहेत. एकीकडे शेतकऱ्यांनी आंदोलनाचा एल्गार पुकारलाय तर दुसरीकडे राजकीय आरोप प्रत्यारोपांमुळे केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष उभा ठाकलेला आहे. एका पत्राच्या आधारे भाजपनं शरद पवार शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक करत असल्याचा आरोप जो आहे तो करण्यात आला. शरद पवार कृषी मंत्री असताना त्यांनी लिहिलेल्या या पत्रामध्ये पवारांनी नव्या कृषी कायद्याची मागणी केल्याचं दिसतंय. मात्र शरद पवारांच्या नावे खोटं पत्र व्हायरल केल्याचं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. दरम्यान 8 डिसेंबरला ऑल इंडिया किसान संघर्ष कमिटीनं बंदचं आवाहन केलंय. या बंदला काँग्रेससह 20 पक्ष आणि 10 कामगार संघटनांनी पाठिंबा दिलाय. या बंदला काँग्रेससह शिवसेना आणि राष्ट्रवादीने देखील पाठिंबा दिला आणि त्यामुळे भाजप विरुद्ध विरोधक संघर्ष आणखी तीव्र झालाय. मात्र यामुळे शेतकऱ्यांच्या आडून नेमकं कोण राजकारण करतंय, कोण राजकीय पोळी भाजतंय असा प्रश्न पडल्या वाचून राहत नाही. जाणून घेऊयात या आंदोलनाला कोणकोणत्या पक्षाने पाठिंबा दिलेला आहे. आपण जर लक्षात घेतलं तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, अकाली दल, समाजवादी पार्टी, बहुजन समाजवादी पक्ष, त्याचबरोबर तृणमूल काँग्रेस, सीपीएम, सीपीआय, राष्ट्रीय जनता दल, डीएमके, तेलुगू राष्ट्रीय समिती, आम आदमी पक्ष, राष्ट्रीय लोकशाही आघाडी या सगळ्या पक्षांनी या भारत बंदला, उद्याच्या भारत बंदला पाठिंबा देऊ केला. बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहे. प्रशांत,
आज आपण बघितलं की शेतकऱ्यांचे हे आंदोलन अधिक आक्रमक झालं आणि उद्या भारत बंद या पार्श्वभूमीवर काय नेमक्या घडामोडी घडतात? विशाल, भारत बंद उद्या आयोजित केलेला आहे शेतकऱ्यांच्या वतीने. शेतकरी जे आंदोलन करत आहे देशभरामध्ये, साधारणतः विविध राज्यांमध्ये विविध पद्धतीने आंदोलन होत आहे, पण सगळ्यात महत्वाचं जे आंदोलन आहे ते राजधानी दिल्लीत होत आहे. राजधानी दिल्लीतल्या विविध सीमावार भागांमध्ये, जसं गाजीपूर सीमा असो, टिहरी सीमा असो, सिंधू सीमा असो, किंवा ज्या पद्धतीने इतरही सीमा, जयपूरची सीमा असो, किंवा मग या पद्धतीने बघितलं आपण तर गाजीपूरच्या सीमेमध्ये देखील आंदोलन सुरू आहे. आणि याच ज्या पद्धतीने थोडंसं हिंसक वातावरण यावं पाहायला मिळालं, ज्या पद्धतीने सिंधू बॉर्डरवरती थोडंसं हिंसक वातावरण असलेलं पाहायला मिळालं. पण महत्वाचं म्हणजे या सगळ्या पार्श्वभूमीवरती सायंकाळी 5 वाजता जी शेतकऱ्यांची पत्रकार परिषद झाली, जवळपास 48 शेतकरी संघटनांच्या वतीने उद्या भारत बंदचं आवाहन केलेलं आहे. या भारत बंदला जवळपास 11 मोठ्या राजकीय पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे. एनडीएतल्या काही पक्षांनी देखील पाठिंबा दिला. पण महत्वाचं म्हणजे बघितलं उद्या भारत बंदच्या निमित्ताने काही मोटर वाहक संघटना ज्या आहेत त्यांनीही पाठिंबा दर्शवला आहे, तर भारतीय जनता पक्षाची संमती असलेल्या मोटर वाहक संघटनेने याला विरोध दर्शवला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्या साधारणतः सकाळी 7 वाजेपासून साधारणतः दुपारी 3 वाजेपर्यंत भारत बंद करावा अशा प्रकारचं आवाहन शेतकऱ्यांनी केलेलं आहे. पण प्रशांत, यामध्ये जो जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आहे, दूध आणि भाजीपाला, यावरती देखील उद्या काही परिणाम होणार का? ज्या पद्धतीने दिल्ली रोखून धरलेली आहे, यापूर्वीच ज्या पद्धतीने दिल्लीतील अनेक ठिकाणी महागाई वाढलेली आहे आणि जसा आपण उल्लेख करताय की भाजीपाला असो, औषधं असो किंवा दूध असो, यावरती देखील एक मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण की स्वतः शेतकरी या भारत बंदात सहभागी होत आहेत आणि विविध राजकीय संघटनांच्या त्या गावातल्या गावांमध्ये देखील खुद्द शेतकरी सहभागी झाल्याने आपण बघतोय की या जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावरती देखील उद्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात परिणाम होताना आपल्याला दिसेल. पण आता या विषयाला घेऊन पुढे काय घडतंय बघा. या विषयाला घेऊन जर आपण लक्षात घेतलं तर खुद्द अण्णा हजारेंनी या आंदोलनाला समर्थन दर्शवलेलं आहे. त्यांनी याबद्दल आता 1 दिवसीय उपोषण करण्याचं ठरवलंय. उद्याच्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर अण्णा हजारेंनी हा निर्णय घेतलाय. कार्यकर्त्यांनी आपापल्या ठिकाणी गर्दी न करता अहिंसात्मक मार्गाने 1 दिवसीय आंदोलन करून शेतकऱ्यांना पाठिंबा द्यावा असं आवाहन अण्णांनी केलंय. देशभर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला अण्णांनी पाठिंबा जाहीर केला आणि त्यासंबंधी सविस्तर भूमिका व्यक्त करणारा व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर जारी केला. पण आता आपण बघतोय हे शेतकरी आंदोलन आणि त्यावरनं होणारे राजकारण, यावरनं आता खुद्द केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी शरद पवार आणि त्याचबरोबर या विषयाला घेऊन टीका करणाऱ्या सगळ्या नेत्यांवरती आपलं वक्तव्य मांडलेलं आहे. आदरणीय शरद पवार जी, आप तो बड़े अनुभवी नेता हैं, कई बार मुख्यमंत्री रहे हैं, कई बार मंत्री रहे हैं केंद्र में. आपके दोनों पत्र मैंने पढ़ दिए, आपका इंटरव्यू पढ़ दिया. रिफॉर्म के आप तो नरेंद्र मोदी सरकार से भी अधिक दावा करते रहे हैं और आज आप भी खड़े हो गए. तो इसे अगर शुद्ध राजनीतिक स्वार्थ की राजनीति अपना अस्तित्व बचाने के लिए कहा जाए तो कुछ अनुचित होगा क्या? उन्होंने क्या, देखिए सवाल क्या है और आंसर क्या है, मैं देश के सामने ले जाना चाहता हूं. When do you see the APMC Act being abolished? एग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केट मंडी एक्ट कब तक खत्म होगा? इन्होंने क्या कहा, माई ओन असेसमेंट इज इट विल टेक 6 months मैक्सिमम. और क्या कहा, ये तो इस स्तर तक चले गए कि अगर मंडी एक्ट में सुधार नहीं करोगे तो भारत सरकार का वित्तीय सहयोग नहीं मिलेगा. कॉन्ट्रैक्ट के बारे में अगर कोई सोचते हैं किसान, तो उनकी जमीन न तो बिकेगी, न बंधक होगी, न लीज पर ली जाएगी. द फार्मर्स लैंड शैल नाइदर बी ऑन लीज नॉर विल बी सोल्ड नॉर मॉर्गेज्ड. उनके जमीन पर कोई देनदारी नहीं बनेगी, वो बनेगी तो फसल पर जो कंपनियां आएंगी. कृषी विषयक जे 3 महत्त्वाचे कायदे समोर आणण्यात आलेले आहेत, त्यातल्या बहुतांशी तरतुदी आणि त्याबद्दलची अंमलबजावणी या अगोदरच राज्यामध्ये करण्यात आलेली आहे आणि करत असताना सर्वसंमतीने ती करण्यात आलेली आहे असं स्पष्टीकरण खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी शरद पवार आणि याबद्दल टीका करणाऱ्या सगळ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते स्पष्टपणे असं म्हणालेले आहेत की याच्यावर अधिक व्यापक चर्चा व्हायला हवी होती, याच्यावर स्टँडिंग कमिटीमध्ये ते जायला हवं होतं. म्हणजे कुठेही
याच्या मूलभूत तत्वांना त्यांनी विरोध केला नाही, कारण याची मूलभूत तत्व ही त्यांच्या काळामध्ये त्यांनीच प्रतिपादित केलेली किंवा पुढे नेलेली ही सगळी तत्व आहेत. शिवसेनेने तर आमच्यासोबत सरकारमध्ये असताना फळं आणि भाजीपाला या नियमनमुक्त करण्याच्या आमच्या निर्णयाला पूर्ण समर्थन दिलं होतं आणि तेव्हापासून महाराष्ट्रात ते नियमनमुक्त आहे आणि सगळ्यांनी त्याचं समर्थन केलं आहे आणि त्याचा प्रचंड मोठा फायदा हा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी झालेला आहे. भारत बंदला समर्थन देत आहे. बहती गंगा में हात धोना असा एक हिंदीतला वाक्प्रचार आहे. अशा प्रकारे दुटप्पी भूमिका घेऊन आपल्या मूळ भूमिकेपासून दूर जात या ठिकाणी भूमिका घेत आहेत. आता विरोधक बोलतात म्हणजे सत्ताधारी देखील याला उत्तर देणार. खुद्द राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी या सगळ्या गोष्टींना घेऊन, या सगळ्या आरोपांना घेऊन काय उत्तर दिलंय पाहूयात. पवार साहेबांनी स्वतः 2 दिवसानंतर प्रेस कॉन्फरन्स घेऊन याच्यातून कुठली अडचण निर्माण होत आहे त्याच्या बाबतीत माहिती दिली होती. तो मॉडेल आहे, आत्ताचा कायदा याच्यात बरेचसे फरक आहे. आमच्या इतकंच म्हणणं आहे की भाजप हा शेतकऱ्यांचा पक्ष नाही, शेतमालाच्या लूट करणाऱ्या लोकांचा पक्ष होता आणि त्याच्यासाठी हे कायदे करून कुठेतरी शेतमालाच्या लूट करण्याचा कार्यक्रम सरकारने तयार केलेला आहे. आणि आता ज्या पद्धतीने शेतकरी संपूर्ण देशामध्ये पेटून उठत आहे, कुठेतरी घाबरून इतरांवर आरोप करून लोकांची दिशाभूल करण्याचं काम भारतीय जनता पक्ष करत आहे. तर आता राहिला प्रश्न शरद पवारांच्या पत्राबद्दलचा. तर ते जे पत्र आहे ते त्या ज्यावेळी लिहिण्यात आलं तेव्हाची परिस्थिती नेमकी वेगळी असू शकते, अशी सारवासारव जी आहे ती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. या संदर्भात स्वतः पवार साहेब हे या देशातले कृषी क्षेत्रातले सगळ्यात मोठे तज्ज्ञ आणि मार्गदर्शक समजले जातात. त्या संदर्भात ते खुलासा करतात. ज्या अर्थी त्यांनी तेव्हा पत्र लिहिलं होतं आणि आज ती शेवटी शेतकरी नेता जो असतो हा शेतकऱ्यांच्या भावनांशी सहमत असतो. लाखो शेतकरी जेव्हा रस्त्यावर उतरलेले आहेत तेव्हा कोणताही नेता शेतकऱ्यांच्या भावनेशी प्रतारणा करणार नाही. त्या दृष्टीनं माननीय शरद पवार यांच्या भूमिकेकडे पाहिला. आणि यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात आणि ब्रेकनंतर मुलुक महाराष्ट्रामध्ये इतरही घडामोडी पहा फक्त न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्रामध्ये ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. ब्रेकनंतर परत एकदा शेतकरी आंदोलनाबद्दल. लक्षात घ्या, गल्ली ते दिल्ली ही सगळी आंदोलनाची धग जाणवते आणि याच विषयाला घेऊन म्हणजे या आंदोलनाला समर्थन व्यक्त करण्याकरता उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे थेट आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन, आपल्या आंदोलकांना घेऊन निघालेले होते. पण त्यांना निवासस्थानाच्या बाहेरच अडवण्यात आलं आणि आता त्यांना या क्षणाला नजरकैदेत ठेवण्यात आल्याचं कळतंय. त्यांना पुढे जाऊ देण्यात आलं नाही आणि त्याची ही दृश्य आपण बघतोय की ते आपल्या निवासस्थानाच्या बाहेर निघाले होते. बहुसंख्य कार्यकर्ते त्यांच्याबरोबर होते आणि त्यांना घेऊन ते या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता म्हणून थेट दिल्लीच्या सीमेवरती जाणार होते. यानंतर मुलुक महाराष्ट्र बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत आणि उद्या पुन्हा एकदा भेटूयात नवीन घडामोडींचं. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.